हेडलाईन्स नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपल्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या पण आपल्या नजरेमधून सुटलेल्या काही बातम्या, काही धक्कादायक, काही राजकारणाच्या, काही आपल्या जिव्हाळ्याच्या, या सगळ्या बातम्यांचा आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आता आपण पाहूया। एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याचं माहिती मिळते। एकनाथ शिंदे आता ऑपरेशन टायगर अतिशय वेगामध्ये सुरू केल्याचं एका वृत्तपत्राने सांगितलेलं आहे। यामध्ये उद्धव ठाकरेचे खासदार गळाले लागल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने 2 खासदार उपस्थित होते, तर काही खासदारांची प्रत्यक्ष भेट एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातील दरेगाव या ठिकाणी गेलेले आहेत। मात्र दुसरीकडे ऑपरेशन टायगर हे सुरूच असल्याचं या वृत्तपत्राने सांगितलेलं आहे। आणि यामध्ये हे खासदार सर्व एकनाथ शिंदे यांच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र याला विरोध सुद्धा केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मात्र असा कोणताही दुजोरा दिला गेला नाहीये, तर या सर्व अफवा आहेत असं अरविंद सावंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि इतर खासदारांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर एकनाथ शिंदे यांचं सुद्धा म्हणणं आहे की या सर्व अफवा आहेत, परंतु कुठेतरी पाणी मुरते हे नक्की आहे। आणि ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये पडद्यामागे बऱ्याच काही हालचाली सुरू आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ऑपरेशन टायगर राबवली जाईल अशा पद्धतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यातच या बैठकीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली। काही नेत्यांसह अरविंद सावंत यांचं सुद्धा या बैठकीमध्ये नाव समोर आलंय। यावरून अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त करत भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरूनच जाणार असं ठामपणे म्हटलंय। उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार, त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे। कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती, आज माझाही फोटो दिलाय। आमचं नशीब आहे की अनिल देसाई यांचं नाव वगळलंय। या बातमीचा कडाडून निषेध करतो। देशातील जनतेनं आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत। एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षात कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन असंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय। आम्ही विकली जाणारी अवलाद नाही अशी तिखट प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे। एवढ्यावरच न थांबता अरविंद सावंत यांनी पत्रकारांसमोर एक पत्र लिहित मेलो तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हटलंय। शिंदे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच आज एक कथित भेटीचं वृत्त समोर आलं। ही भेट आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची। ठाण्यात ही भेट एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांची घेतली आणि त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचं या वृत्तामध्ये म्हटलंय। तेव्हा पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी या वृत्तावर आणि या कथित भेटीवर प्रतिक्रिया देताना हे वृत्त फेटाळलंय। पण या निमित्तानं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा समोर आली आहे। त्यामुळे खरंच ऑपरेशन टायगर होणार का, खरंच या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत का, या चर्चा नाकारल्या गेल्या असल्या तरी मात्र राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत। दरम्यान याबाबत नाशिक लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी माझा ना कोणाशी संपर्क झाला ना कोणी मला संपर्क केलाय। मी आजही आणि उद्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले असून ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व बातम्यांना ज्या या ठिकाणी अफवा असल्याचं बोलून ज्या ते पेटावून लावलेलं आहे। आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जे आहे ते ठाकरे गटाचे खासदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बातम्यांना पेटावून लावलेलं आहे। विशेष म्हणजे या खासदारांची गुप्त बैठक झाल्याची चर्चेला उधाण आले होते, पण आता या सर्व चर्चा पोकळ असल्याचे समोर आले आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन टायगरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे। मात्र आता या सर्व खळबळजनक बातम्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे। गेल्या वर्षभरापासून अशा अनेक अफवा पसरवल्या जात आहे। ही बातमी देखील त्याच प्रकारची एक अफवा आहे। अशी कोणतीही गुप्त बैठक झाली नाहीये। या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही अशा श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 2026-27 मधील अर्थसंकल्पाच्या 800 कोटी निधी वाटपासंदर्भातली तफावत समोर आली आहे। सत्ताधाऱ्यांना कोटीमध्ये निधी दिला जात आहे आणि विरोधकांना मात्र लाखांमध्ये मर्यादित ठेवलं जात असल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा वाद चिघळला आहे। यात 800 कोटींच्या निधी वाटपात
असमानता असून सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी देण्यात आला आहे, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या एकंदरीत प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. अशातच सर्वपक्षीय गटनेत्यांना 2 ते 20 कोटींपर्यंत निधी देण्यात आल्याचीही माहिती आहे. या निधीत विकास कामे कशी करायची असा सवाल करताना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. निधी वाटपात सत्ताधाऱ्यांना कोटींचा फायदा देत विरोधकांना मात्र लाखांपर्यंतच मर्यादित ठेवले गेल्याची भावना विरोधकांमध्ये आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसून येत आहे. नाशिक शहरात एक नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरांचा प्रयत्नांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अत्यंत धाडसाचं पाऊल उचलत महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने वेषांतर करून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंधित असल्याने नाशिक पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली. संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याची माहिती मिळताच महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 7 महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला. या पथकांनी प्रत्यक्ष कंपनीत वावर असताना संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मीटिंग दरम्यान होणारे अश्लील हावभाव आणि गैरवर्तन पोलिसांनी स्वतःहून डोळ्यांनी पाहिले. तसेच सुमारे 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणांना लक्ष केले जायचे. अशोक खरात आणि रवींद्र एरंडेनंतर नाशिकमध्ये हे तिसरे मोठे प्रकरण समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. उच्च शिक्षित आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये महिला सुरक्षित नसल्याने या घटनेने अधोरेखित केले आहे. या रॅकेट अजून किती महिला बळी पडल्या आहेत याचा तपास आता सुरू आहे. नाशिकमध्ये आता कॉर्पोरेट जिहादचा आरोप करत भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील एका नामांकित IT कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, अत्याचार, शोषण आणि धर्मांतराचा दबाव अशा बाबी समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असतानाच भाजपने आता या आंदोलनात उडी घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील एका नामांकित IT कंपनीत काम करणाऱ्या काही महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विनयभंग, अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव टाकला गेल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केलं. सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाने निवेदन घेण्यास नकार दिल्याचा आरोपही यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद सुरू झाला आहे अशी टीका करत या प्रकरणाचा तपास केवळ SITनेच नाही तर CBIने देखील करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रेमात अडथळा ठरतो म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या 6 वर्षीय चिमुरड्याची निर्गुण हत्या केली आणि तिला साथ दिली ती तिच्याच प्रियकरानं. मुलाची हत्या केल्यानंतर ही आई इतक्यावरच थांबली नाही तर त्या मुलाचा मृत्यूदेह घेऊन ती थेट माहेरी निघून गेली आणि घरच्यांना त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचं तिने सांगितलं. मात्र ही गोष्ट जेव्हा या मुलाच्या आजोबांच्या लक्षात आली तेव्हा या आईचं बिंग फुटलं. शवविच्छेदन अहवालातून या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला नसून तर त्याला मारहाण करण्यात आली आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर या आईनं कबूल केलं की माझ्या आणि माझ्या प्रियकराच्या प्रेमामध्ये हा माझा मुलगा अडथळा ठरत होता म्हणूनच मी त्याची हत्या केली. या संपूर्ण धक्क्यानंतर आता संपूर्ण शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. सोलापुरात प्रभाग क्रमांक 4 येथे महानगरपालिकेची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मधून नागरिकांना, क्षेत्रीय गल्ली या परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा झाला आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. मग ही दूषित पाणी नेमकं कशा पद्धतीनं आलं की प्राथमिक माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की पालिका प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते 2 दिवसापूर्वी नवीन वॉल बसवलेले आहेत. त्यातूनच माती मिश्रित पाणी जे आहे ते नागरिकांना पिण्यासाठी येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कारण मागील काही दिवसापूर्वी जे आहे ते 2 शाळकरी मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यानं मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं होतं. मग येणाऱ्या काळात या सर्व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतल्या समस्या ज्या आहेत त्या सुटतील का? प्रशासन या सर्व बाबतीकडे आणखीनही गांभीर्यानं पाहतंय का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते आज क्षेत्रीय गल्ली या परिसरात वितरित झालेल्या दूषित पाण्यामुळे अशा अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या गावात एका शेतकऱ्याचा संतापाचा उद्रेक जो आहे तो पाहायला मिळाला. वांग्याला 4 ते 5 रुपये किलोचा भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी सिद्धेश्वर गोळवलकर यांनी आपल्या शेतात 500 कॅरेट वांगे जे आहेत ते शेताच्या बांधावरती फेकून दिले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. 2 एकर क्षेत्रामध्ये वांग्याचं उत्पादन घेऊन देखील त्यांना पैसे खर्च करून देखील हमी भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आता तरी सरकारने भाजीपाल्याला हमी भाव द्यावा अशी मागणी जी आहे ती आता जोर धरताना बघायला मिळत आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. सकाळपासूनच गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर गॅस बुकिंग करून देखील वेळेवर गॅस मिळत नसल्याने नागरिकांना हा मोठा त्रास सहन करावा लागतोय. गॅससाठी नागरिकांच्या तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांगा लावण्यात आलेल्या आहेत. 4 ते 5 तास रांगेत थांबून देखील गॅस मिळत नसल्याने नागरिक हतबल झालेले आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर गॅस बुकिंग केल्यानंतर जो अवधी दिलेला आहे त्याच्यापेक्षा देखील अधिक अवधी हा गॅस मिळवण्यासाठी लागतो. त्याच्यामुळे शिरूरमधले नागरिक आता या गॅससाठी अतिशय त्रस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या घरी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. घरातील मौल्यवान वस्तू जे आहेत ते गेल्या नाहीत, मात्र कपड्यांनी भरलेलं कपाट जे आहे ते फोडण्यात आलं आणि यातील वस्तू अस्ताव्यस्त करण्यात आल्या. गावातील अनेक घरी ही घरफोडी करण्यात आल्याचं प्रकार जो आहे तो समोर आला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख आणि आई हे झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास ही घरफोडी करण्यात आली आणि घरफोडी केल्याचा प्रकार जे आहे ते सकाळी समोर आला. याची माहिती जी आहे देशमुख कुटुंबियांनी केज पोलिसांना दिली आणि पोलीस जे आहेत मस्साजोगमध्ये दाखल होत त्यांच्यासोबत बीड स्थानिक गुन्हे शाखेचं पथक व फॉरेन्सिक टीम देखील या मस्साजोगमध्ये दाखल झाली आणि संतोष देशमुख यांच्या घराची पाहणी करण्यात आली. तसेच गावातील 7 ते 8 देखील घरांची पाहणी करण्यात आली. पोलिसांकडून या घटनेची सर्व तपासणी करण्यात आली आणि आमच्यासोबत गावातील 7 ते 8 घराची घरफोडी करण्यात आल्याची माहिती जी आहे ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली. आता या घटनेप्रकरणी पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून जे आहे अज्ञात चोरांचा तपास कसा केला जाईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगालची निवडणुकाचा प्रचार सुरू आहे आणि याच दरम्यान भाजपनं विश्वासपत्र म्हणजेच की जाहीरनामा पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. महिलांसाठी 3,000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्याचबरोबर बेरोजगाराला सुद्धा 3,000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा अमित शहा यांनी उचललेला आहे तो म्हणजेच की बॉर्डरची सुरक्षा आणि बॉर्डर जे आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवणं असल्याचं अमित शहा यांनी सांगितलेलं आहे. मात्र कुठेतरी आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे की ममता बॅनर्जी यांचं सरकार मात्र बॉर्डरवर फेन्सिंग करणं त्याचबरोबर नदी सुरक्षित ठेवण्याच्या संदर्भामध्ये कोणतेही महत्त्वाचं पाऊल उचलत नाहीये असं सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भाजप सरकार आलं तर मागील जे काही घोटाळे झालेले आहेत कोट्यावधीचे तसे घोटाळे होऊ देणार नाही. लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था ही राखली जाईल असे अनेक मुद्दे जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात वृंदावनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यमुना नदीमध्ये एक बोट उलटली आहे. नदीतील पिपा पुलाजवळ भाविकांनी भरलेली एक बोट उलटली. या दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत बचाव करणारी पथक दुर्घटनेस्थळी पोहोचली. यमुना नदीत सातत्यानं शोध मोहीम सुरू आहे. यासाठी पाणबुड्यांची मदत घेतली जात आहे. त्यांच्याकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. वृंदावनात बोट उलटल्याच्या घटनेची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली दिली आहे आणि नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे. तब्बल 40 दिवसांच्या घनघोर संघर्षानंतर पाकिस्तानवर सर्व जगाच्या नजऱ्या खेळल्या आहेत. 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीवर अमेरिका आणि इराण यांच्यात आता चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा काढला जाणार की पुन्हा एकदा युद्धाला सामोरं जावं लागणार याचं उत्तर मिळणार आहे. इस्लामाबादमध्ये पंचतारांकित सेरेना हॉटेलमध्ये दोन्ही देशांच्या विशेष दूतांची चर्चा होणार आहे. दरम्यान या चर्चेत लेबनन हा कळीचा मुद्दा असेल.
इस्रायलच्या मानवी कत्तली सुरूच आहे। दक्षिण लेबननच्या नबातियामध्ये हिजबुल्लाची ठिकाणं असल्याचं सांगत इस्रायलनं अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत। त्याचबरोबर मर्जायून इथं युद्धाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी नियुक्त केलेल्या जागेजवळही बॉम्बचा मोठा मारा करण्यात आला। लेबनन हा युद्धविरामाचा भाग नसल्याचा दावा इस्रायल आणि अमेरिकेकडून केला जातोय। त्यामुळे या चर्चेमध्ये तोडगा कसा काढला जाईल याकडे सुद्धा अवघ्या जगाचं लक्ष लागलंय। दरम्यान या चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये अत्यंत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली आहे। या ठिकाणी 2 दिवस सुट्टी देण्यात आली आहे, जेणेकरून या कडक सुरक्षा व्यवस्थेचा सामान्य नागरिकांवर परिणाम होणार नाही।